चला स्कॉलरशिप सराव प्रश्न भाग 42 मध्ये गणिताचे प्रश्न बुद्धिमत्तेचे आपले झाले होते, बरोबर का? हा, बऱ्यापैकी सराव त्यांचा झालाय. आज आता कशाचा? मराठीचा सराव करूयात, बरोबर का? हा, बोला आता. मराठीच्या सरावामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिलाय बघा. मेंढीच्या पिल्लाला काय डॅश डॅश म्हणतात? काय म्हणतात सांगा? कोकरू. बरं, आता इथं कोकरू हा जरी ऑप्शन तुमचा बरोबर आला असला तरी मला सांगायचं करडू कोणाच्या ह्याला म्हणायचं? हा हा, शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात. हा, शिंगरू कोणाला म्हणायचं? हा, कुणाचे? हा, गाढवाचं आणि घोड्याचे. हा, गाढवाचं तट्टू पण आहे आणि घोड्याचं फक्त शिंगरू येणार. हा, आणि लेकरू कुणाच्याला म्हणायचं? हा, माणसाच्याला काय म्हणायचं? हा, माणसाचं बाळ किंवा लेकरू. चला पुढचा शब्द ओळखा. काय दिलंय? हा, काय तयार होते? हा, होय काय होतं का? त्याच्यामुळे तुम्हाला ओळखलाय बघा. म्हणजे मराठीत आपण पुस्तकातलं व्यवस्थित वाचलं तर हे शब्द कळतात का नाही? हा, होय काय? बर. हा हा, जननायक असा शब्द तयार झाला तर मधलं अक्षर कोणतं येणार आहे? ना. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आहे? हा, चला घ्या पटकन नोट डाऊन करून. वरचे जे 4 ऑप्शन सांगितले का बाळांनो, ते पण नीट लिहा. कुणाच्या बाळाला काय म्हणायचं लिहा, तसं नाही करायचं. कुणाच्या पिल्लाला वगैरे काय म्हणायचं ते नोट करून घ्या. करडू त्याच्या खाली लिहा. त्याचं जरी उत्तर शिंगरू असलं खाली आता लिहा. दुसरा झाल्यावर हा खाली खाली लिहे. ती तेवढ्यात बसणार नाही, बाकीचे 4 आहेत ते. करडू पटकन लिहायचं खाली. शेळीच्या हा, शेळीच्या पिल्लाला करडू म्हणतात, घोड्याच्याला शिंगरू असं लिहून टाका पुढं. हा हा हा, चालतंय तसं लिहिलं तरी चालेल, कारण सगळं काही लिहित बसायची आता गरज नाही. तेवढं तुम्हाला कळतंय, बरोबर का? झालं ना? चला तिसरा घ्या. वाचा, तिसरा प्रश्न वाचा आणि जरा लक्ष देऊन वाचा. हा हा, कशाचे? गीताईचे. गीताई लोकमान्य टिळकांनी लिहिलं काय? कुणी लिहिलं? खरं का? कुणी लिहिलं हे? गीताई कुणी लिहिलं? लोकमान्य टिळक. आणि गीता रहस्य कुणी लिहिलं मग? हा, आचार्य विनोबा भावेंनी काय लिहिलं? गीताई. आणि कॉमन मध्ये अजिबात उत्तर द्यायची नाहीत. एकाने सांगितलं का बाकीचे पाठीमागे सूर ओढताय, त्याच्यामुळे प्रत्येकानं इंडिव्हिज्युअल वैयक्तिक उत्तर मला सांगायचं. पेन तोंडात घालू नको बाळा, पेनाचं दूध येते. हा, गीताई या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गीताईचं कोण येणार? हा, विनोबा भावे हे गीताईचे आहेत. आणि लोकमान्य टिळकांनी काय लिहिलं? रहस्य. हा, आलं का लक्षात? मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ज्यावेळी त्यांना अटक झाली होती त्यावेळेस, ते लक्षात ठेवायचं. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. बोला पुढे सांगा. महर्षी व्यासाने काय लिहिलं? हा, बरोबर आहे की. हा, बर. आणि साने गुरुजींनी श्यामची आई. नक्की आता लक्षात राहील का कुणी काय लिहिले? आता मी बाकीचे पण विचारते, पटपट सांगायचे मला की कुणी काय काय लिहिलेलं आहे ते. ठीक आहे? तोंड वाकडं करायचं नाही, गप सांगायचे. पाठ करायला सांगितले होते ना मी. संत ज्ञानेश्वरांनी काय लिहिलं सांगा? इथं बाळांनो बाहेर कोण आहे तेवढं मला सांगा. सगळ्यांना ऐकायला येते की नाही? हा, मग जरा हळू ओरडायचा. आवाज तुमची साऊंड सिस्टीम खूप चांगली आहे, खरं सगळ्यांना इथं ऐकायला येतंय, त्याच्यामुळे हळून आवाज बोलायचा. चला सांगा पुढचं. संत तुकाराम यांनी एकानं सांगायला सांगितलंय. हा, संत एकनाथ. हा, बोलतो. संत एकनाथांनी काय लिहिलं? हा हा, तुम्हाला नाही आलं की पुढच्यानं सांगायचं. बोल, काय लिहिलं? नो, बोलतं काय लिहिलं? एकनाथांनी काय लिहिलं? मग फक्त ह्या प्रश्नापुरतच पाठ करायचं असतं का तेवढं? आणि हा प्रश्न नाही पेपरला आला तर ह्याच्यासारखे पण बाकीचे येऊ शकतात ना. हाच कशावरून येईल? मग तुमचं ह्याच्याशी संबंधित असणारे प्रश्न काय, कुणी काय लिहिलं हे पाठ असायला पाहिजे का नको? संत एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलं. संत एकनाथ भावार्थ रामायण लिहून घ्या पटपट. त्याच्याच खाली लिहायचं. आपल्याला जिथला प्रॉब्लेम आला नाही तिथं त्याच्या. हा,
आता जागा नाही पुरणार, पुढच्या पेजवर हे करा. चला ऐका फक्त, परत नोट डाऊन करा. ते महर्षी वाल्मिकी यांनी काय लिहिलं? महर्षी वाल्मिकी यांनी काय लिहिलं? महर्षी वाल्मिकी वेगळं, पोरानं बोर्डवर विचारलेलं कोणता आहे? महर्षी व्यास आहे. महर्षी व्यासांनी काय लिहिलं? महर्षी व्यासांनी काय लिहिलं? महर्षी व्यासांनी काय लिहिलं? चुकलं. महर्षी व्यासांनी चुकलंय बाळांनो. महर्षी व्यास यांनी महाभारत आणि भगवद्गीता. हा महर्षी, मगाशी तुम्ही ऐका, मगाशी मला सांगताना तुम्ही चुकीचं सांगितलं होतं ना. महर्षी व्यासांनी काय सांगितलं तुम्ही? रामायण लिहिलं. अरे बाळांनो, वाल्मिकीने रामायण, महर्षी वाल्मिकी रामायण लक्षात ठेवायचं. आणि महर्षी व्यासांनी महाभारत, हा भगवद्गीता. आता लक्षात राहील का काय लिहिलं ते? महर्षी व्यासांनी. हा मला सांगा पुढे. संत ज्ञानेश्वरांनी आणि भावार्थ दीपिका. बर, साने गुरुजी, वि स खांडेकर, हा विश्वास सखाराम खांडेकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. लोकमान्य टिळकांनी हा गीता रहस्य. लक्षात राहील का आता? कळालेत का नक्की? हा महर्षी आता बोर्डवरच दिलंय. महर्षी व्यास आहे. महर्षी व्यासांचं काय म्हणायचं? आणि भगवद्गीता. हा काय म्हणायचं महर्षी व्यासांचं? हा यांना लिहून ठेवते इथं. महर्षी व्यास काय येणार? महाभारत आणि दुसरं हा भगवद्गीता. हे कुणाचं झालं? महर्षी व्यासांचं. महर्षी वाल्मिकांचं वाल्मिकी येते. हा आणि साने गुरुजींचं काय येणार? हा श्यामची आई. आणि विनोबा भावेंचं काय येणार? हा गीताई. आणि लोकमान्य टिळकांचं काय येणार? हा आता राहतील का लक्षात? हा आता मगाशी सांगा. हेच महर्षी व्यासांनी महाभारत भगवद्गीता. आणि रामायण कोणाचं? महर्षी वाल्मिकी. हा महर्षी वाल्मिकी. तोंडात पेन घालू नकोस बाळा. हा बोला. कीबोर्ड या शब्द. पुढचा प्रश्न वाचा तुम्ही. प्रतिशब्द कोणता? बोला. कीबोर्डला काय येतो? हा कळफलक. हा बरोबर आहे. माऊसला काय येणार? हो ना, मग इंग्रजीला काय बाळानो, पेपर 26 तारखेला इथं. हा बोला. बर पुढचा सांगा. संगणकला मी सगळेच विचारणार आहे. हा संगणकला काय म्हणतात? हा आता किती किती छड्या दिवेत सांगा तेवढं. संगणकला संगणकला इंग्रजी शब्द काय येणार? हा बोला 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 पटपट. हा आठवा पटकन. हा बरोबर आहे की कॉम्प्युटर. होय बरोबर आहे. आणि ध्वनी प्रक्षेपकला सांगा इंग्रजी शब्द काय येणार? माऊस. ध्वनी प्रक्षेपकला कशाला काय पण सांगायचं हो की नाही? आठवा सराचं काय येणार सांगा? असं कसं होईल ते? मग न कळायला काय झालं? ह्याच्यात न कळण्यासारखं काय सांगा? पाठच तर करायचं होतं ना. हा असं नाही. दूरध्वनी कशाला होता सांगा? दूरध्वनी. आणि मोबाईलला काय येणार मग? आणि दूरदर्शन कशाला? हा हा म्हणजे ह्याचा अर्थ तुमचं सगळं व्यवस्थित पाठ आहे. हा कधी करायचं मग? हा पेपर संपल्यानंतर करा काय बाळानो. मग कसं? हा काढा पटकन. कुठं आहे ते बघा. हा आठवा ना मग. ध्वनी प्रक्षेपक कशाला म्हणायचं?
ध्वनी प्रक्षेपक. कोणतं राहू दे की. बोला. ऍक्टर प्रतिशब्द काय आहे? मराठी प्रतिशब्द. हळून बोलायचं, मला सगळं ऐकायला येतंय. आणि एकाने सांगायचं, अजिबात हे करायचं नाही, नुसतं सुरू ओढायचं नाही. चला, एकाला नाही आलं तर दुसऱ्याने सांगायचं. ऍप्लिकेशन. चला बोला पुढे. ऑपरेशन. छान. ऑपरेटिंग सिस्टीम. हा, अगं नाही आलं तर सांगायचं ना. हा बोला. ऑपरेटिंग सिस्टीम. चला नेक्स्ट. पटकन सांगायचं, जास्त वेळ घालवायचं नाही. ऑडिओ. हा. ध्वनिक्षेपक. ऑफिस. कार्यालय. चला. अकाउंट. खाते नाही. हा, जमा खर्च. छान. अंपायर. हा. अँब्युलन्स. बाळा तुझ्याकडे. बर, छान. पुढचं सांगा. इन्फॉर्मेशन. माहिती. मी काय सांगितलं? एकाने सांगायचं म्हणून. इन्फॉर्मेशन. माहिती. चला पुढचं सांगा. इंटरनेट. आंतरजाल. हा. ईमेल. हा, एकानेच बोलायचं, अजिबात हे करायचं नाही. ईमेल. चला, नाही आलं का नेक्स्ट लगेच सांगा. बोल. संदेश. संदेश. हा, छेडा दिल्याशिवाय अभ्यास नाही करणार तुम्ही. एसी. एसी. बोल पुढे. वातानुकूलित यंत्र. एसीला. कॉलेज. हा. हा. हा, महाविद्यालय. छान. कम्युनिकेशन. हा बोल. हा बरोबर आहे. संवाद. हा. नेक्स्ट बोला. कनेक्टिव्हिटी. हा. हा बरोबर आहे. हा. कॉंग्रॅच्युलेशन. आता अवघड झालं पोरानं. कॉंग्रॅच्युलेशन आपण नेहमी शब्द वापरतो की. थांब बोल. हा. कॉंग्रॅच्युलेशन. बोला 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 पटकन, एवढा वेळ लावा. हा. अभिनंदन. छान. चला. कॅल्क्युलेटर. हा. गणक यंत्र. गुणक नव्हे. हा. बर. पुढचं सांगा. झू. हा. संग्रहालय. छान. टॉक. हा बरोबर आहे. सांग. हा. टॉक. हा. बोल बोल बोल. बोलणे. बर. टेलर. हा. टेलर. हा. शिल्पी. छान. टेम्परेचर. हा. हा मग टेम्परेचर. तापमान. हा. टॅक्सी. हा. रिक्षा. टॅक्सी म्हणजे रिक्षा. हा. ट्रक. टॅक्सी म्हणजे ट्रक असतो आणि ट्रक म्हणजे काय? रिक्षा. रिक्षा कसा असेल? रिक्षा आणि त्याच्यामध्ये किती फरक आहे? टॅक्सी. हा. छान. मोटार गाडी. कॅमेरा. हा. कॅमेरा काय येणार? छायाचित्रक. पुढचं सांगा. ह्याला सांगा. गेट. गॉगल. बर. गेम्स. खेळ. बर. जेलर. हा. जेलर. जेलर. झेलर नाही, जेलर विचारलाय. ज ज ज जेलर. हा. जेलर. तुरुंगाधिकारी. वासकुट्यांना. हा. कम्प्युटरला. संगणक. हा. संगणक. मॉनिटर. हा. मॉनिटरला. मॉनिटरला माऊस. दृश्यपटाल. मॉनिटर वेगळा, माऊस वेगळा. हातात घेऊन आपण ते फिरवत असतो का, तो माऊस झाला. आणि ज्याच्यावरती आपण बघतो ना, ते मॉनिटर झालं. त्याला दृश्यपटाल म्हणायचं असतं. पुढचं सांगा. सॅटेलाइट. हा बोला. उपग्रह. उपग्रह. बर. आणि तक्ता. हा. तक्त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? बोला. चार्ट. हा. पटपट सांगायचं, लय वेळ घालवायचा नाही. मोबाईलला.
भ्रमणध्वनी. बर सॅटेलाइट. हा बोला. रेडिओ. इकडे इकडं. आकाशवाणी. हा आकाशवाणी. छान. पुढचं सांगा. व्हायरस. हा रोग. व्हायरसला रोग आणि डिसीजला काय येणार. हा विषाणू. हा विषाणू. बर पुढचं सांगा मला. डिग्री. सॅटेलाइट उपग्रह. सॅटेलाइट उपग्रह. हा पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिस. हा डाक कार्यालय. फोटोग्राफर. फोटोग्राफर. हा छाया. छायाचित्रकार. ध्वनिमुद्रक. ध्वनिमुद्रा. माऊस. ध्वनिमुद्रकला माऊस. कशाला काही पण कसं म्हणता रे. टेप रेकॉर्ड म्हणजे ध्वनिमुद्रक आलं. डॉक्टर. डॉक्टर. डॉक्टरला काय येणार. हा आणि नर्सला काय म्हणायचं मग. नर्स म्हणजे परिचारिका येणार. हा डॉक्टर म्हणजे रुग्ण आणि पेशंट म्हणजे कोण मग. पेशंट म्हणजे रुग्ण आणि डॉक्टर म्हणजे वैद्य. हा वैद्य. हा पार्लमेंट. संसद. हा बरोबर आहे की. संसद. हा रोबो. रोबो. हा यंत्रमानव. यंत्रमानव. बरोबर आहे. पेमेंट. 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 हा पेमेंट किती. पेमेंट पाठवा म्हणतो का नाही. वेतन. काय वेतन म्हणायचं. हा वेबसाईटला. आंतरजाल. आणि इंटरनेटला काय म्हणायचं मग. हा वेबसाईट. आठवा जरा. ह्या वेबसाईट वर शोधा. रिझल्ट लागलेले तुमच्या वेबसाईट वर शोधा म्हणतात. संकेतस्थळ. हा त्यानंतर तबकडी. डिस्क. बँक. 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 पतपेढी. हा आता राहिलेले जे आहेत का ते उद्या करून यायची आठवण येणार. नाहीतर एकाला छडा देणार उद्या 100%. अजून तुमचे इतके परफेक्ट पाठ नाहीत. सगळे शब्द अजून पाठ नाहीत. पेपरला हात येईल कशावरून सांगा. बरोबर आहे का. कशावरून येणार हात. काय सांगत्या. हात येईल असं आहे का. नाही. त्याच्यामुळे बाकी सगळे आता तुम्ही पाठ करायचे. जेवढे राहिलेले आहेत तेवढे करणार का कसं. हा आता मला सांगा. 5वा प्रश्न वाचा आता. हा थांबा आता बाळा सांगतो. हा या वाक्यातील क्रियापद ओळखा. गाव क्रियापद आहे. व्हेरी गुड. काय बाळानो. हा होत. क्रियापद कुणाला म्हणतात सांगा. क्रिया दाखवणाऱ्या शब्दांनी क्रिया वाक्य पूर्ण करण्यासाठी वापरणारा जाणारा शब्दाला क्रियापद असे म्हणतात. मग हे गाव कसं काय सांगितलंस तू. काय पण सांगायचं का नाही. आठवलं की आपलं काही सांगायचं. असं नाही करायचं. जरासा विचार करत जा रे बाळा. 24 तारखेला पेपर आहे. अशी आपली प्रगती कसं व्हायचं. मग काय क्रियापद झालेलं नाही. शिकवलेत का नाही. विचार जरा तरी एका क्षणाचा तरी विचार करायचा की तोपर्यंत कसं काय आन्सर सांगताय सांगा बरं. बोला काय असतं. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. लक्षात ठेवायचं. आता मला सांगा. होतं हे काय झालं. क्रियापद. बरोबर का. हा पुढचे सांगा आता. गाव हे काय येणार. नाम. कसलं नाम आहे. कारण त्याला काय पण सांगू नकोस बाळा. श्वास घे. नको चुकीचं काही नको. तुला खरंच माहिती असलं तरच सांगायचं. गाव हे कसलं नाम आहे खरं. अरे सामान्य नाम आहे ते. काय त्यांनी म्हटलंय का शिगाव आहे, भादोले, वडगाव, आष्टा असं सांगितलंय का ते. हा गाव कुठलाय ते माहित नाही त्याच्यामुळे ते सामान्य नाम म्हणायचं. शाळा. शाळा हे सामान्य नाम झालं कारण कोणत्या शाळेचं नाव घेतलंय का नाही म्हणून ते. हा फळ्याला काय झालं आता. कोणता फळ असं म्हटलं की सध्या फळाचं. हा बरं असू दे. आले का लक्षात. आणि छोटस हे काय आहे. विशेषण. हा का बरं विशेषण म्हणायचं सांगा. कारण की टीचर होतं हे नाम आहे. नाही मी काय विचारलं फक्त. नामाऐवजी. काय विचार टीचर विशेषणची व्याख्या सांगू. हा विशेषण कशाला म्हणा. विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. हा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं. हा गाव हे नाम आलं. गाव कसं होतं. छोटं होतं. हा गाव कसं होतं. नामाला प्रश्न विचारला असता आपल्याला काय मिळणार. तो कसं होतं तर ते छोटस. अशा अर्थानं छोटस हे काय झालं विशेषण झालं म्हणायचं. आणि एक हे कसलं काय आहे. एक. हा ते पण विशेषण पण ऐका पण कसलं संख्यावाचक.
हा संख्यावाचक येईल का लक्षात? आता सर्वनाम कोणकोणते आहेत सांगा मला. हा कोण काय आहेत का नाही? हा हे काय झाले सगळे? काय झाले हे सगळे? हा लक्षात राहील का आता काय सांगितलंय ते? हा आणि घरी जरा अभ्यास करत जावा. काही करताय का नाही बघा. चला घ्या आता बोर्डवरचे पटपट नोट डाऊन करून. जे जे आपले चुकले ते परत परत करायचे. काय सांगते उगाच अंदाजानं आपलं खटू काय तर सांगायचं नाही. त्याच्यावर क्षणभर विचार करायचा. खरंच जे आपण उत्तर लिहितोय ते खरंच योग्य आहे का? त्याच्याशिवाय कसं समजेल सांगा बरं? अंदाजानं आपलं काही पण नाही सांगायचं. चला वाचा 6वा प्रश्न वाचा. मळ्यातून आणल्या. हा बोला. हा मग कशाची ओळखायला सांगितल्या? हा म्हणजे अधोरेख ऐका अधोरेखित केलंय की नाही म्हणजे ह्याचा अर्थ काय? त्या शब्दाची जात ओळखायची असणार आहे. बोल बाळा. हा कुठले येणार? विशेषण. हा थांब सांग बाळा का विशेषण येणार? बाकीच्या कोणी बोलू नका. हा हा सांग बाळा का म्हंटले? थांब 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 थांब. हा बोल बाळा तू का सांग. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाबद्दल विशेष नाही. हा हा नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. हा म्हणून त्यांना हा राधाबाईंनी कसल्या भाज्या आणल्या? तर हिरव्यागार. म्हणून ते हिरव्यागार विशेषण झालं. हा म्हणून ते विशेषण झालं म्हणायचं असतं. आणि नामाबद्दल काय म्हणतात? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणायचं असतं. राधाबाईंनी म्हणजेच काय? त्या राधाबाईंनी असं म्हणू शकतो किंवा ती नंदा असं म्हणू शकतो, ती राजनंदिनी असं म्हणू शकतो, तो गुरु असं म्हणू शकतो. म्हणजे ती, तो, ते, त्या असं शब्द वापरलं ना तर बाळानं ते सर्वनाम झालं. हिथं आता विशेषण येणार का? तर राधाबाईंनी कसल्या प्रकारच्या भाज्या आणल्यात म्हणून सांगितलंय. ती हे काय झालं? सर्वनाम झालं. हा आता हिरव्यागार म्हणजे ते विशेषण झालं. अलग लक्षात. आणि हे बघा नाम ह्याच्यातलं कोणतं येणार सांगा? हा राधाबाईंनी हे. हा आणि मला सांगा क्रियापद कोणतं येणार? हा आणल्या हे क्रियापद असणार. बरोबर का? एकाने सुरू वडला का दुसरं सांगताय. तुमच्या परफेक्ट नाहीत लक्षात राहिलेलं. त्याच्यामुळे एका एकानं वैयक्तिकच आन्सर द्यायचं. एकानं म्हटलं का मी म्हटलं का हा विशेषण असं म्हणून टाकताय. असं नको. एका एकानं उत्तर द्यायचं सगळ्यांनी अजिबात कॉमन मध्ये. मग मला कळतंय तुम्ही किती अभ्यास केला आणि किती नाही ते. बोला पुढचं सांगा. हा सांग. शब्द गोदावरी तयार होती. हा हे गोदावरी म्हणजे मोठे शिखर आहे. त्याला पर्वत म्हणतात. बापरे. गोदावरी हे नदी आहे. आलं का लक्षात? हा गोदावरी ही नदी आहे. चला बोला पुढचं सांगा. पर्यायातून निवडा. विषमता. समता विषमता. हा हा त्याच्यामुळे समानता विषमता. चला घ्या पटकन नोट डाऊन करून. आता लिहिले बरोबर बरोबर पटकन आवरा. झाले का? वरी गोदा असं होतो का? मग हा गोदावरी हा अर्थपूर्ण झाला म्हणायचं. हा तुम्हाला असं विचारलंय का ह्याच्यातनं कोणकोणते शब्द तयार होतात? असं नाही विचारलेलं ना. हा सांगितलं की बरोबर आहे. चला झालंय का? नेक्स्ट घ्या. हा आता आपल्याला काय येत नाही हे लक्षात ठेवायचं.
आपल्याला अजून जातीवरन येणारे शब्द तुम्हाला नीट म्हणजे शब्दांच्या जाती हे तुम्हाला अजून परफेक्ट करायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. काय सांगत्या? हा, लिहून ठेवा तिथं आता. शब्दांच्या जातीचं रिव्हिजन करणे. हा, अजून एकदा लिहायचं, आपल्या लक्षात राहत नाही ना. बरोबर आहे का? नक्की का? नक्की आहे. हा, नुसतं पाठ करायचं नाही, नुसतं पाठ केलेलं आपल्याला उपयोगात आणायचं आहे. हा, उपयोगात आणायचं असतं. कळायला पाहिजे आता हिरव्यागार हे काय होतं, आणल्या हे काय होतं. नुसतं पाठ असून उपयोग आहे का? हा, उपयोगात कसं आणायचं. सर्वनाम कसं येणार नाही, कारण राधाबाईंनी हे नाम आहे ना, मग एका नामात सर्वनाम आणि ते नाही इथल्या ह्याच्यात येणार नाही आता सध्या. आले का लक्षात? चला पुढचं घ्या आता. चला वाचा. 9वा प्रश्न सांगा काय दिलाय तू. हा, शब्द तयार केल्यास. हा सांग. तिचा शब्द अमरावती होणार. हा, शेवटून दुसरे अक्षर व. हा, अमरावती. हा, अमरावती. आणि कुणीकडून विचारलाय तुम्हाला? शेवटून, म्हणजेच कोणतं येणार? व. आलं का लक्षात? मी आता ऑप्शन ह्याला काही द्यायची गरज लागली नाही ना, कारण काही गरजच नाही, कारण त्या व वर्ण त वर्ण तुम्हाला कळणारच नव्हतं. कारण जो शब्द आहे तो शब्द तयार करायला आला की तुम्हाला जमणार ना शेवटून कोणता येणार ते. चला नेक्स्ट सांगा. जसा किल्ल्यांचा. हा, तर्कांचा पुंज. पुंजका. हा, तारकांचा पुंजका. बरोबर आहे. ह्याला ऑप्शन्स मी दिलेले नाहीत, कारण मी विचारणार आहे, प्रश्न विचारणार आहे मी त्याच्यावरती, म्हणून मी त्याला ऑप्शन्स दिलेले नाहीयेत. बोला पुढचं सांगा. हा, हा, शब्दासाठी. हा, प्रति मराठी शब्द. हा, बोला कोणतं येणार? दूरदर्शन. हा, टेलिव्हिजन साठी काय आहे? दूरध्वनी. दूरदर्शन आहे टेलिव्हिजन साठी. कुठं आहात अजून? आणि टेलिफोनला दूरध्वनी येणार, मोबाईलला भ्रमणध्वनी येणार. हा, ह्याला कोणतं येणार आहे टेलिव्हिजन साठी? हा, दूरदर्शन. आलं का लक्षात आता? हा, आता मी ह्याच्यातले प्रश्न विचारणार आहे, जसा किल्ल्यांचा जुडगा तसा तारकांचा काय येणार. हा सांगायचं, सगळ्यांना 5-5 विचारणार. होय की, पण तुम्ही केले असले तर ना. खरं बघूया की आता किती जणांना येतं याच्यातलं. हा, चला सांगा. बोला. आंब्याच्या झाडांचे. पालेभाज्यांचे. जुडी किंवा दुसरे काय? पेंडे असते पालेभाज्यांचे. गड्डी किंवा जुडी. बर, भाकऱ्यांची किंवा रुपयांचे. चवळ. बुट्टी. पक्ष्यांचा. गाई गुरांचे. लाकडाचे किंवा उसाचे. मोळी. हा, मुलांचा. गुलाबांचा. हा, गुलाबांचा. ताटवा. बर, वाद्यांचा. विचारांचा. गोंधळ. हा, वारकऱ्यांचे. सैनिकांचे. अजून आहे त्याला पथक किंवा पलटण किंवा नाही. किंवा काय येणार सांगा. अजून एक आहे त्याला. बोला 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 पटपट. तुकडी. सैनिकांची टोळी असते वय. चोरांची किंवा दरोडेखोरांची टोळी असते. हा, उंटांचा किंवा लमाणांचा. फुलझाडांचा. लाकडांची किंवा उसाची. पिकत घातलेल्या आंब्यांची. हा, आडी. आणि झाडांची म्हटलं का? राई. बर, मंत्र्यांची. मंत्र्यांची काय असते? सभा. मी म्हणते का नाही सारखं सभेला बसायचं नाही. हा, ते राज्यसभेचे. तिकडे सभापती असतात, इकडे नव्हे. भाताचे. लोंबी. हा, बालवीरांचा. बालवीरांचा मेळावा. हा, केळीच्या बागा. हा, केळीच्या बागा. हा, मडक्यांची. केसांचा. हा,
बर बर. उतारूंचे, केसांचे, हा किंवा गुंतवळ. हा बर. माकडांचे, हा माकडांची काय येते? हा बरोबर आहे की. हा टोळी. बर. अजून सांगा. फळझाडांचे, हा फळझाडांचे उपवन, हा वस्तूंचे, हा वस्तूंचे भांडार, फुलांचा घोस, बोला विद्यार्थ्यांचा, विद्यार्थ्यांचा पुंज, हा कपड्यांचा, कपड्यांचा बस्ता. लग्नाला म्हणत नाहीत का कपड्यांचा बस्ता बांधायला चाललोय, म्हणतात का नाही बस्ता बांधायला चाललोय ते. हा लग्नात करते तो आहे रस्तो बाळानो. परत कार्यकर्त्यांचे, हा कार्यकर्त्यांचे, कार्यकर्ते म्हणतोय, कार्यकर्ते कुठे निघालायचा? कार्यकर्ते, कार्यकर्त्यांची संघटना. हा बघ गुरुला आठवते मंडळाचे म्हणून सांगतोय हे की नाही. संघटना. हत्तींचा किंवा हरणांचा, आणि महिलांचे, हा. आणि मला सांगा आता ह्याच पिकत घातलेल्या आंब्यांची काय असते? बर. हत्तींचा किंवा हरणांचा, काजूंची किंवा माशांचे, हा बर. केले की रे पाठ. माणसांचा जमाव ना, नाही नाही. काजूची किंवा माशांची गाठण, मुंग्यांची, विद्वानांची, विद्वानांची सभा. आणि बाळा मगाशी म्हणत होती का ते केवड्याचे बन असतं. केवड्याचे बन, केवड्याच्या बनाचं गाणं नाही की नाही ते बनात. हा हा बघ गुरुज गाणी पाठ येते है की नाही. होय काय. बर. उपकरणांचा, हा बर लगेच लाईनवर यायचं. हा हा. मेंढ्यांचा, मेंढ्यांचा हा कळप. छान. चला जमलेत आता. काही प्रॉब्लेम? हा नक्की का? नक्की करणार का सगळे? काही करायचं नाही का? हा पण तरी पण लिहून ठेवायचं. ते पण करायला पाहिजेत नाही. एकदा रिव्हिजन करायला पाहिजे. रिव्हिजन करणं गरजेचं आहे बाळांनो, जरी पाठ असले तरी सुद्धा. चला वाचा. शब्दाचा अर्थ निवडा. हा बोल. शकुनी मामा म्हणजे कसला? कुणावर नंबर होता? मग कशाला आन्सर फोडायचं? मी सांगितलं होतं का नाही, ज्यांना विचारलंय त्यांनीच सांगायचं. हा बरं असं द्या. आता काय येतं ह्याचा? हा कपटी मनुष्य. आता मी ऑप्शन ह्याचे मुद्दाम दिलेले नाहीयेत, कारण तुम्ही मग लगेच त्याच्यातलं बघून सांगणार. त्याच्यामुळे पाठ असलं की मग काय बघायचा प्रश्न येत नाहीये. हा कपटी मनुष्य. चला सांगा पुढचा. हा बाळ गंगाधर टिळक यांना म्हणून संबोधतात. हा हा बरोबर. काय म्हणतात त्यांना? हा हो ना. मग म्हणजे त्यांची ती लोकमान्य ही काय झाली पदवी पुढे लोकमान्य म्हणून संबोधतात. होय की. ग्रंथ गीता रहस्य हे लिहिलं. बरोबर आहे. आणि 14वा कोणाकडे सांगा? हा बोल. हा हा ज्या ज्या या ठिकाणी नव्ह बाळा, ज्या ठिकाणी. हा बोल. त्या ठिकाणाला गोटा असे म्हणतात. हा बरोबर. का शेड म्हणायचं का? हा काय म्हणायचं? गोठा म्हणायचं. बरोबर का? आणि आता लास्टचा कोण सांगणार सांगा? विशेषण नसलेला शब्द कोणता? कुठला येणार सांगा? चौथा मी नाही दिलेला त्याच्यापैकी. चौथा म्हणजे कसा आहे माहितीये का? तिन्ही पण आहेत का असं ओळखायचं, किंवा मग एक आहे का, दोन आहे का, तीन आहे का असं ओळखायचंय. हा श्रीमती. श्रीमती दिसतोय तुला? हे वर टिंब आहे का नाही? हे काय? हा श्रीमंती. हा श्रीमंती हे काय झालं? विशेषण नाही. हा
पर्याय नाही, हे काय पहिला हुशार, 2 नंबरचा श्रीमंती आणि 3 नंबरचा चौपट. हा मग सांगा बरं कसले आहेत हे, बोला काय येणार ह्याच्यातलं. हा बोल, काय कोणतं येणार. चौपट हे काय संख्या विशेषण, सॉरी अरे बाळानो, हे विशेषण नसलेला शब्द कोणता असं विचारले ना त्याने, विशेषण नसलेला. अरे श्रीमंती आहे की, श्रीमंती हा विशेषण आहे ना. ऐका, मी जर म्हणाले की तुम्हाला असं की स्वरांजली खूप श्रीमंत आहे, बरोबर का, असं म्हटले, किंवा एखादं दुसरं समजा ह्याच्यातलं अश्विनी खूप हुशार आहे, मग सॉरी अश्विनी खूप श्रीमंत आहे असं म्हटलं, मग श्रीमंती अश्विनी बद्दल माहिती सांगितली ना, मग श्रीमंती हे विशेषण झालंच की. मग चौपट हे पण संख्यावाचक विशेषण झालं बाळानो. हुशार पण आहे मग म्हणून. हा आलं लक्षात, कारण तिन्ही तिन्ही काय आहेत. हा आले का. हा चौपट हा पण विशेषण झालं. हा मग हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. काय आलं का आता, जमेल का. होमवर्क लिहून घ्यायचं. हा होमवर्क लिहून घ्या. अलंकारिक शब्दावरच घ्यायचं. घे पटकन. अलंकारिक शब्द पाठ करून लिहिणे. पहिला पाठ करायचे व्यवस्थित, वाचून काढायचे सगळे. फक्त 70 करायचे बस. बर 50. हा माझ्यासाठी चाललंय. हा आवर डेट टाका तिथे. हा नाही नो ऑलरेडी पाठ आहेत की तुमचे, थोडेच करायचे त्याच्यातले. रिव्हिजन केलं तरी होणार ना. हो ना मग, होच की मग आता किती थोडेच करायचे तुम्हाला, इतके काही करायचेच नाहीत ना मग. हो देणार की थोड्या. तर तुमचे लाड बीड मी सगळं बंद केलंय बाळानो, अभ्यासासाठी लाड नाही करणार. मग करायला नको. घेतला का सगळं, चला करू काही रे सगळं. चला झालंय का बाळा सगळं. क्वेश्चन पेपर सगळे फाईल मध्ये ठेवा. ते क्वेश्चन पेपर सगळे फाईल मध्ये ठेवा.